के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण नागपूर ग्रामीणचा पेपर बघितला, त्याच्यानंतर पुणे ग्रामीण बघितला, पुणे आयुक्तालय बघितला, त्याच्यानंतर आपण मुंबईचा पेपर चालू केलेला आहे आणि आता मुंबईच्या पेपरच्या दोन्ही पेपरची आपण सिरीज व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये घेणार आहे, कारण हेच प्रश्न परत वारंवार रिपीटेडली तुम्हाला फिरून फिरून विचारले जात आहेत। तर या ठिकाणी मुंबईचा पेपर बघत असताना थोडा प्रमोशनचा पार्ट असा, आपलं हे जे काय होणारच पोलीस कॉन्स्टेबल 2023 मधील ज्या काय 78 प्रश्नपत्रिका झाल्या होत्या, याच्यामध्ये उत्तर आणि स्पष्टीकरणासह असलेलं आपले हे बुक आहे, ज्याच्यामध्ये 38 प्रश्नपत्रिका ह्या जिल्हा व ग्रामीण शहर पोलीसच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका ह्या SRPFच्या आहेत, पहिल्या 10 प्रश्नपत्रिकांचा म्हणजे विशेष डेटमध्ये दिलेले आहेत, चालू घडामोडीसह हे अद्ययावत आहे। पुढचं आपली 93वी आवृत्ती आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल असे या पुस्तकाचं नाव आहे, ज्याच्यामध्ये पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका आणि 5 आदर्श प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरणासह दिलेली आहेत। त्याचबरोबर पोलीस कॉन्स्टेबल नावाचं हे आपलं बेस्ट सेलर असलेलं बुक आहे, 36वी एडिशन, ज्याच्यामध्ये आपले 40 प्रश्नपत्रिकांचा सेट याच्यामध्ये दिलेला आहे। त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल 2022-23 मध्ये विश्लेषण व स्पष्टीकरणासह 25 निवडक प्रश्नपत्रिकांचा संच असलेलं हे आपलं बुक आहे। त्याच्यानंतर जे विद्यार्थी मित्र चालकसाठी फॉर्म भरतात त्याच्यासाठी पोलीस शिपाई चालक भरती मार्गदर्शक याच्यामध्ये वाहतूक विषयी साधारणतः जे काय 450 MCQ आहेत ते याच्यामध्ये दिलेले आहेत। शिवाय मागील प्रश्नपत्रिकांचा जे काय 2019 मधल्या 20 प्रश्नपत्रिकांचा आवश्यक स्पष्टीकरणासह याच्यामध्ये दिलेले, शिवाय रंगीत स्वरूपामध्ये असलेली ही काय वाहतुकीची हित तुम्ही पाहू शकता की वाहतुकीची जी काही चिन्ह आहेत ही रंगीत स्वरूपामध्ये देण्यात आलेली आहेत। वाहतुकीचे चिन्ह, रोड मार्किंग, वाहतुकीचे दिवे, वाहन इंडिकेटर्स वगैरे वगैरे जे काय आहे ते सगळं डिटेलमध्ये याच्यामध्ये दिलेलं आहे। पुढचं आपलं बुक आहे, जे विद्यार्थी मित्र चालकसाठी फॉर्म भरतात, शिपाई चालकसाठी, त्यांच्यासाठी मोटार वाहन कायदा असतो, तर मोटार वाहन चालवण्याचे व वाहतुकीचे बद्दलचे कायदे व नियम याच्यावरती असलेलं हे फक्त नियमांचं पुस्तक आहे। याच्यामध्ये मोटार वाहन जो काय आपला दुरुस्ती कायदा झाला कधी 2019 मध्ये, त्याची देखील डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। 2021 मध्ये पोलीस शिपाई चालक भरतीच्या 21 प्रश्नपत्रिकांचा संच याच्यामध्ये दिलेला आहे आणि वाहतुकीचे नियम व कायद्यांवर आधारित 650 MCQ नव्याने वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये याच्यामध्ये ॲड केलेली आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबईचा पेपर पाहतोय, मुंबईच्या पेपरमध्ये मॅक्सिमम जनता मुंबईला फॉर्म भरत असते। पाठीमागच्या वेळी 7000 जागा होत्या, यावेळी देखील चांगल्या जागा आहेत, मॅक्सिमम विद्यार्थी मुंबईला प्रेफरन्स देतात। त्यामुळे आपण मुंबईच्या दोन्ही पेपरचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन घेणार आहे की जेणेकरून सर्व विद्यार्थी मित्रांना त्याचा जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे। आपण एका व्हिडिओमध्ये जवळपास 100 ते 200 वगैरे MCQ कवर होतील अशा पद्धतीने एक्सप्लेनेशन घेतोय, ना की त्याच्यामध्ये असं करतोय की बाबा जरी पेपरमधले क्वेश्चन कमी कवर होत असले तरी त्याच्या आजूबाजूला जात साधारणतः 100 MCQ किंवा गणिताचा एखादा गणित घेतलं तर त्याच्यावरती परत तो टॉपिक करण्याचीच गरज पडणार नाही, अशा पद्धतीने आपण एक्सप्लेनेशन घेत स्टेप बाय स्टेप पुढे चाललेलो आहोत। ज्या विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ आवडत असतील तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून मला अजून हे व्हिडिओ बनवण्यामध्ये एक प्रकारची उमेद भेटेल, चालना भेटेल। तर आपला हा मुंबईचा पेपर होता। ह्या मुंबईच्या पेपरमध्ये आपण बघितलं की JK पर्यंत आपण आलो होतो आणि त्याच्यामध्ये 44 नंबरच्या प्रश्नापर्यंत आपण पोहोचलो होतो। 44 नंबरचा प्रश्न असा आहे की याच्यामध्ये विचारलंय की महाराष्ट्रात टिंबटिंब इथे विमान कारखाना आहे, विमानाचा कारखाना आहे आणि बऱ्यापैकी अगदी तुम्ही इयत्ता मला असं वाटते 4थीचं जरी भूगोलाचं पुस्तक काढून बघितलं तरी त्याच्यामध्ये हा प्रश्न आहे। अतिशय सोपा बेसिक लेवलचा प्रश्न आहे। महाराष्ट्रामध्ये ओझर या ठिकाणी, कुठं ओझर या ठिकाणी विमान निर्मितीचा कारखाना आहे, मिग प्रकारचं जे काही विमान आहे, मिग विमानांचा कारखाना हा कुठं आहे, ओझर या ठिकाणी आहे। मग कुठले कुठले उद्योगधंदे कुठं आहेत याच्यावरती प्रश्न विचारलाच जातो। त्याचं कारण असं की हा बेसिक महाराष्ट्राच्या भूगोलाच्या माहितीवरती असलेला प्रश्न आहे, कळलं? त्याच्यामुळे कुठले कुठले उद्योगधंदे कुठे आहेत याच्यावरती क्वेश्चन विचारण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत। मग आता आपण बघूयात या ठिकाणी आपल्या बुकच्या एक्सप्लेनेशनमध्ये कोणत्या ठिकाणी काय काय आहे असं दिलेला असला एक चार्टच दिलेला आहे की बाबा कोणत्या ठिकाणी काय काय आहे। मग आता बघा
कापड गिरण्या. कापड गिरण्या कुठे तो आपल्याला सगळ्यांना म्हणते मुंबईचं कापड स्वस्त असतं. सगळ्या जुन्या काळात त्या कापड गिरण्या तिकडे होत्या. आपल्यातले कोण पै पाहुणे आजोबा बिजोबा वगैरे सगळे त्यावेळेस मिलमध्ये कामाला होते. मग कापड गिरण्या कुठे आहेत? मुंबईमध्ये आहेत, नागपूरमध्ये, सोलापूरमध्ये. त्याच्यानंतर हातमाग कुठे? इचलकरंजीला, मालेगाव, सोलापूर, भिवंडीला आहे. इचलकरंजी ही खूप जास्त फेमस आहे आणि हीच महाराष्ट्रातली 28 क्रमांकाची काय आहे? महानगरपालिका आहे. महानगरपालिका आहे. किती क्रमांकाची? 28 क्रमांकाची. उद्या जर तुम्हाला विचारलं 28 क्रमांकाची महानगरपालिका कुठं आहे? इचलकरंजीला आहे. कुठे इचलकरंजी? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. कुठं आहे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. अजून काय? जर 28व्या क्रमांकाची ह्या आहे तर आत्ता करंटचा प्रश्न आहे बघा. करंटचा एक मुद्दा आहे, तिथल्या तिथंच करंट कव्हर करून घ्यायचं. करंटचा मुद्दा काय आहे? 29 नंबरची महानगरपालिका बघा. 29 नंबरची महानगरपालिका कुठे तयार झालेली आहे? तर ती जालना या ठिकाणी तयार झालेली आहे बघा. जालना म्हणजे जो काय औरंगाबाद विभाग आहे, म्हणजे ज्याला आता छत्रपती संभाजीनगर आपण असं म्हणू, तो जो काय विभाग आहे त्यातील जालना ही कितीवी आहे? 29वी. 28वी कुठली आहे? इचलकरंजी आहे. झालं. हातमाग सगळ्यात फेमस कुठलं आहे? इचलकरंजीचं. कापड गिरण्या मॅक्सिमम कुठे आहेत? मुंबईमध्ये, नागपूरमध्ये, सोलापूरमध्ये. त्याच्यानंतर कागद गिरण्या जे काय आहेत, ह्या कागद गिरण्यांचा कारखाना कुठं आहे? हा पण प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे. बल्लारपूर, चंद्रपूर या ठिकाणी कागद गिरण्या आहेत. त्याचबरोबर खोपोली, रायगड, भिगवण, इंदापूर, थेऊरगाव, चिंचवड या ठिकाणी पण आहेत. पण महत्त्वाचं सगळ्यात बल्लारपूर आहे. तेल शुद्धीकरण कारखाना हा पण IMP प्रश्न आहे. तुर्भे, नवी मुंबई या ठिकाणी आपला तेल शुद्धीकरण कारखाना आहे. ऑलरेडी हा पोलीस भरतीला PYQ पाठीमागे आता पण जे काही लेक्चर सिरीज घेतली त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, म्हणजे पुढचा आहे, वेगवेगळे उद्योगधंदे आहेत तेवढे आपण सगळे कव्हर करून घेऊयात, जेणेकरून विद्यार्थी मित्रांना पुढच्या एक्झाममध्ये अडचणी येणार नाहीत. संरक्षण साहित्य निर्मिती जे काय आहे हा पण IMP प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ठिकाणी आहे. खडकी आणि मॅक्सिमम पुण्यात आहे. खडकी आणि देहू रोड पुण्यामध्ये आहे. भद्रावती चंद्रपूर, ओझर नाशिक, ज्या ठिकाणी आत्ताच प्रश्न विचारला होता ना की मिग टाईपचे जे काही विमान आहेत हे कुठे आहेत? ओझरमध्ये आहेत. आणि ओझर कुठे आहे? नाशिकमध्ये आहे. जवाहरनगर भंडारा या ठिकाणी, वाडी नागपूर, वरणगाव भुसावळ जळगाव किंवा फक्त भुसावळ जळगाव एवढं पण देतात. आणि अंबरनाथ ठाणे. VIMP आहे ही. संरक्षण साहित्य निर्मितीवरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारला. काय मी म्हटलं? बऱ्याच वेळा संरक्षण साहित्य निर्मितीवरती प्रश्न विचारलाय. मग बघा संरक्षण साहित्यामध्ये आपण परत एकदा बघू. संरक्षण साहित्य म्हणजे काय? जे काही लष्कराला लागतं, दारुगोळा असेल, तोप असेल, बंदुका असेल, रणगाड्या असेल, त्याचे काय पार्ट बनवायचे असतील, सगळेच्या सगळे कुठे बनवले जातात याच्यावरती एवढ्या वेळा प्रश्न विचारलेत. कित्येक एक्झामला फिरून फिरून प्रश्न विचारले आहेत. परत एकदा आपण बघू. साहित्य निर्मिती म्हटलं की खडकी व देहू रोड कुठं आहे? पुण्यामध्ये आहे. खडकी आणि देहू रोडला आहे. भद्रावती कुठं आहे? चंद्रपूरमध्ये आहे. ओझर कुठं आहे? नाशिकमध्ये. जवाहरनगर कुठं आहे? भंडारामध्ये आहे. वाडी कुठं आहे? नागपूरमध्ये आहे. वरणगाव आणि भुसावळ जळगावमध्ये आहे. अंबरनाथ ठाण्यामध्ये आहे. परत एकदा अंबरनाथ ठाणे, वरणगाव भुसावळ जळगाव, वाडी नागपूर, जवाहरनगर भंडारा, ओझर नाशिक, भद्रावती चंद्रपूर, खडकी व देहू रोड पुणे. एक 5-6 वेळा 10 वेळा तुम्ही जरी वाचलं ना तरी तुम्हाला आपोआपच तुम्ही त्या ठिकाणी गोल करणार एवढं लक्षात ठेवायचं. पुढं रसायने जे काय आहे, पनवेल रसायने आपण म्हणत असतो. पनवेल रसायने कुठं? पनवेल रसायनी पनवेल रायगड. शिवाय अंबरनाथ ठाणे या देखील काय केलं तर रसायने वेगवेगळी तयार केली जातात. म्हणजे वेगवेगळी जी काही रसायने असतात, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज असतात, या सगळ्या तिथं आहेत. कुठं? अंबरनाथ ठाणे आणि पनवेल रसायनी. काच उद्योग कुठं आहेत? तर उगलेवाडी या ठिकाणी कंदील कारखाना आहे. कसला? कंदिलाचा कारखाना आहे. काच कंदिलाची जी काय काच जुन्या काळामध्ये बघा, आता ठीक आहे भारनियमन वगैरे तसा काय प्रकार राहिलेला नाही. मॅक्सिमम लाईट असते. आणि ज्यावेळेस म्हणजे आम्ही लहान होतो त्या काळामध्ये घरोघरी कंदील असायचे, रॉकेलचे कंदील असायचे. मग त्या कंदिलाची जे काय काच असायची ती काच रोज घरी गेले की पुसायचे आणि चांगला कंदील चकचकीत लावायचा, अशा पद्धतीचं होतं. मग ही जे काही कंदील आहे कंदील तर ती ओगलेवाडी या ठिकाणी आहे. शिवाय तळेगाव या ठिकाणी देखील काच कारखाना आहे. पुढचा आहे
औषध निर्मिती कुठं आहे? पिंपरी चिंचवड, पुणे. रसायनी पनवेल ऑलरेडी रायगड या ठिकाणी असणारे, मुंबई, सातारा, नाशिक. पण ह्यातलं पिंपरी चिंचवड, पुणे आणि रसायनी पनवेल हे महत्त्वाचं आहे औषध निर्मितीमध्ये. त्याच्यानंतर लाकूड कारखाने हे बल्लारपूर, चंद्रपूर या ठिकाणी आहे. मग आता हे पॅरलली लक्षात ठेवायचं. कुठलं? ज्या ठिकाणी लाकूड कारखाने असतील, बघा काय मी म्हटलं, ज्या ठिकाणी लाकूड कारखाने असतील त्याच ठिकाणी कागद गिरण्या असतील. कारण का? कारण कागद तयार करण्यासाठी लाकडाचा लगदा तयार केला जातो. लाकडाचा लगदा तयार करायचा आणि त्याच्यापासून कागद तयार करायचा. त्याच्यामुळं ज्या ठिकाणी लाकडाचा उद्योग आहे त्याच ठिकाणी कागद तयार करण्याचे उद्योग डेव्हलप झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आता पुढचे उद्योग आहेत म्हणजे लाकडाचा उद्योग आपण बघितला, लाकड कारखाने आहेत बल्लारपूर, चंद्रपूर. आणि विडी उद्योग आहेत. बघा वेगवेगळे विड्या असायच्या म्हणजे ज्याला आपण बिडी म्हणतो मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये विडी म्हणतो, आपण बिड्या म्हणतो. विडी उद्योग हा कुठं आहे? ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदियामध्ये आहे. तिरोडा, गोंदिया हे महत्त्वाचं आहे. तुमसर, भंडारा आहे. सिन्नर, नाशिकमध्ये आहे. आणि कामठी, नागपूर. अशा पद्धतीने वेगवेगळे उद्योगधंदे कुठं कुठं स्थायिक झालेले आहेत महाराष्ट्रात हे आपण पाहिलेलं आहे. 85, 86 नंबर. अजून थोडे काही उद्योगधंदे स्पष्टीकरणामध्ये आपल्याला दिलेले आहेत. आता जे संरक्षण साहित्याच्या निर्मितीत असणारे हे उद्योगधंदे आहेत. कशाच्या? संरक्षण साहित्याच्या निर्मितीत. काय? जहाज बांधणी कुठं केली जाते? IMP प्रश्न आहे. त्या सगळ्या मॅक्सिमम जहाज बांधणी ह्या माझगाव डॉक, मुंबई या ठिकाणी केल्या जातात. काय मी सांगितलं हे लक्षात ठेवायचं. आपल्याला इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. माझगाव डॉक इथं मुंबई, माझगाव डॉक कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. या ठिकाणी जहाज बांधणी केली जाते. आणि एक कॉमन सेन्सचा विचार करायचा, जहाज बांधणी त्याच ठिकाणी होईल ज्या ठिकाणी समुद्रकिनारा असेल. ज्याला समुद्रकिनारा लागू नये त्याच ठिकाणी जहाज बांधणी केली जाईल. त्याचनंतर विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश, कोची, केरळ. ओके, म्हणजे जहाज बांधणी म्हटलं की विशाखापट्टणम आंध्र प्रदेश, कोची किंवा कोचीन केरळ आणि माझगाव डॉक मुंबई. त्याच्यानंतर विमानांचे कारखाने कुठे आहे? तर ओझर येथे मिग विमानांचा कारखाना आहे. कसा? मिग विमानांचा. कुठं? नाशिक, महाराष्ट्र. त्याच्यानंतर विमानांचा अजून कारखाना कुठे आहे? बंगळुरू, कर्नाटक. कोल्हापूर, ओडिसा, कानपूर, उत्तर प्रदेश, हैदराबाद. पण ओझर येथे मिग विमानांचा कारखाना आहे. हाही प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे. पुढचा प्रश्न, अवजड वाहने जे काही लष्कराचे तुम्ही जर मिलिटरीचे ते बघितलं, वेगवेगळे फार मोठेच्या मोठे 10-10, 12-12, 15-15 टायरचे ट्रक असतात. तर ते जे काय अवजड वाहने, कारण त्यांना फार हेवी गोष्टी वाहून न्याव्या लागतात. रणगाड्या असतील, बंदुकी असतील वगैरे, हे अवजड वाहने लष्कराची आहे. ती आवडी, तामिळनाडू. कुठं? आवडी, तामिळनाडू या ठिकाणी आहेत. ओके, ज्या ठिकाणी आवडी, तामिळनाडू येथे विजयंता व अजय रणगाडे बनवले जातात. शक्तिमान व सारथी ट्रक्स बनवले जातात. ट्रकचे नाव काय आहे? शक्तिमान व सारथ हे ट्रक आहेत. शक्तिमान आणि सारथ हे ट्रक आहेत. आणि विजयंता आणि अजय हे काय आहेत? व रणगाडे आहेत. हे काय आहेत? रणगाडे आहेत. आणि हे सगळं कुठं बनवलं जातंय? तर हे आवडी, तामिळनाडूतील आवडी हे ठिकाण आहे. त्या तामिळनाडूतील आवडी या ठिकाणी हे बनवलं जाते. मग अवजड वाहने लष्करातील असतील ते कुठं बनवले जातात? आवडी, तामिळनाडू. त्याच्यामध्ये विजयंता आणि अजय हे काय आहेत? रणगाडे आहेत. आणि शक्तिमान आणि सारथी, शक्तिमान असं हवेत उडतो म्हणजे वाहतुकीच्या संदर्भात असेल. सारथी बघा, कृष्ण हा सारथी होता, त्याच्यावरून सारथ हा पण काय असतो? ट्रक असेल. म्हणजे ट्रकचं नाव आहे शक्तिमान आणि सारथ. काडतुसे आहेत. काडतुसा आणि बंदुका कानपूर या ठिकाणी बनवल्या जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं जो प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो तो IMP आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, हा बऱ्याच वेळा विचारला आहे. दारुगोळा व लष्कराचे साहित्य आपल्या इथं महाराष्ट्रात खडकी, पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी बनवले जातं. हे आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. दारुगोळा व लष्करी साहित्य कुठं बनवलं जातं? खडकी, पुणे या ठिकाणी बनवलं जातं. बघा नीट आहे का? दारुगोळा व लष्करी साहित्य हे खडकी, पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी बनवलं जातं. मग स्मॉलेज जनरल नॉलेज विनायक घायाळांचं पुस्तक आहे, याच्यामधून हे सगळं डिटेलमध्ये घेतलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे 45 नंबरचा. बऱ्याच वेळा बऱ्याच प्रश्नपत्रकांमध्ये विचारलेला हा खूप म्हणजे खूप
जास्त IMP VIMP क्वेश्चन आहे, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? आणि मला असं वाटतं महाराष्ट्रात अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहिती असावं. महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिलं. काय त्यांचं म्हणणं होतं की बाबा तुम्ही गुलामगिरीतनं मुक्त झालं पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळी पुस्तकं लिहिली होती. त्यांचा वाद हा ब्राह्मणांशी नव्हता तर त्यांच्या विचारसरणीला होता. त्यांचे बरेचसे मित्र ब्राह्मण होते, परंतु त्यांच्या विचारसरणीला वाद होता की बाबा जे काही तळागाळातले जे काही लोक आहेत ते त्याच्यामध्ये रुतून पडलेत, त्यांनी शिकलं पाहिजे, पुढं गेलं पाहिजे, अज्ञानाचा अंधकार दूर झाला पाहिजे, ज्ञान घेतलं पाहिजे, असे त्यांचं मत होतं. म्हणूनच त्यांनी 1848 साली पुण्यातील भिडेवाडा या ठिकाणी इथंच जवळच मुलींची पहिली शाळा चालू केली. त्याच्यानंतर 1851 साली रास्तापेठेमध्ये दुसरी मुलींची शाळा चालू केली आणि त्याच्या पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले आहेत. त्याच्यानंतर पहिल्या मुख्याध्यापिका देखील त्याच आहेत की सावित्रीबाई फुले आहेत. म्हणून पुणे विद्यापीठाला, आपली जे काही पुणे युनिव्हर्सिटी आहे त्या पुणे युनिव्हर्सिटीला सौ सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी असं नाव दिलेलं आहे. मग आता हे ठिकाणी प्रश्न विचारलाय, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिलेले? तर महात्मा ज्योतिबा फुले माहिती असायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला मी अगोदरच सांगितले, ज्या ठिकाणी असं महात्मा इथं न्यायमूर्ती जोडले त्या ठिकाणी उत्तर असण्याचे चान्सेस जास्तीत जास्त राहतात. मग ह्या दोन ऑप्शनला तर उत्तर येणार नव्हतं, गोपाळ हरी देशमुख आणि गोपाळ गणेश आगरकर. पण हे सगळेच्या सगळे चारीच्या चारी महत्त्वाचे समाजसुधारक आहेत. मग हे चारीच्या चारी महत्त्वाचे समाजसुधारक असतील तर आपल्याला त्यांची फेमस पुस्तकं काय हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग आपले हे जे काही स्पष्टीकरण आहे या स्पष्टीकरणामध्ये तुम्हाला दिसेल की इन डिटेल व्यवस्थित पद्धतीने दिलेलं आहे की बाबा कुणी कुणी काय काय लिहिलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की गोपाळ गणेश आगरकर जे काय आहे यांनी सुधारक हे वृत्तपत्र चालू केलं होतं बऱ्याच वेळ. त्यावेळेस सुरुवातीला काय केसरी आणि मराठा, बघा केसरी आणि मराठा टिळकांनी चालू केलं. तर केसरीचं संपादक स्वतः काय ह्यांचं नाव, केसरीचं संपादकाचं काम गोपाळ गणेश आगरकर करायचे आणि मराठा ही मराठा नाव मराठा होतं पण ते इंग्रजी होतं, त्याचं काम टिळक बघायचे. नंतर मग बाबा अगोदर समाज सुधारणा करायची की बाबा अगोदर बुद्धिप्रामाण्यवाद वगैरे अशा गोष्टी करायच्या, याच्यामध्ये एकमेकांचा त्याच्यामध्ये वाद झाला आणि मग त्या वाद झाला म्हणजे मतभेद झाले आणि मतभेद झाल्यानंतर गोपाळ गणेश आगरकर बाहेर पडले आणि त्यांनी सुधारक नावाचं नवीन वृत्तपत्र लिहिलं. कुठल्याही निबंधाचं जर नाव आलं तर सरळ सरळ ते मॅक्सिमम निबंध गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिलेले. शिवाय जिवंतपणे स्वतःची प्रेतयात्रा पाहणारा एकमेव महाराष्ट्रातला समाजसुधारक म्हणजे गोपाळ गणेश आगरकर. त्याच्यानंतर गोपाळ हरी देशमुख यांच्याबद्दल पाठीमागच्याच लेक्चरमध्ये मी ऑलरेडी सगळ्याच्या सगळं सांगितलंय. ज्यांना लोकहितवादी असं पण म्हणतात, जन्म त्यांचा झालेला आहे पुणे या ठिकाणी जन्म झालेला आहे गोपाळ हरी देशमुख, ज्यांनी पूर्ण महाराष्ट्राभर वाचनालयाची चळवळ जागृत केली. काय केली? वाचनालयाची चळवळ जागृत केली. यांची शतपत्रे आहेत की जी कशामध्ये लिहिली की भाऊ महाजन खुंटे यांच्या प्रभाकर या वृत्तपत्रामध्ये त्यांनी काय केली? शतपत्रे लिहिली. मग लोकहितवादी यांचा सगळ्यात महत्त्वाचा असणारा ग्रंथ म्हणजे लक्ष्मी ज्ञान. कुठला? लक्ष्मी ज्ञान. मग लोकहितवादी ज्यांनाच गोपाळ हरी देशमुख या नावानं ओळखलं जातं, लक्ष्मी ज्ञान हे त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे. शतपत्रे 108 का काही शतपत्रे त्यांनी लिहिली. प्रभाकर, कोणाचं प्रभाकर आहे? भाऊ महाजन खुंटे यांचं. कोणाचं? भाऊ महाजन कुंठे यांचं प्रभाकर या वृत्तपत्रामध्ये त्यांनी शतपत्रे लिहिली. न्यायमूर्ती रानडे, बघा न्यायमूर्ती रानडे यांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एसे ऑन इंडियन इकॉनॉमी, म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात ही व्यक्ती अर्थशास्त्राच्या संदर्भात काम करायची. अर्थशास्त्र, मग अर्थशास्त्राच्या रिलेटेड जर पुस्तक असेल, हिस्ट्री पण ह्या माणसाचं चांगलं होतं पण अर्थशास्त्राच्या रिलेटेड न्यायमूर्ती रानडेंनं काम केलेलं आहे. म्हणून एसे म्हणजे काय? निबंध. एसे ऑन इंडियन इकॉनॉमी म्हणजे भारतीय जे काय अर्थव्यवस्था आहे त्याच्या संदर्भात आणि मराठी सत्तेचा उत्कर्ष हे देखील पुस्तक. आणि ही दोन्ही पुस्तकं बऱ्याच वेळा बऱ्याच एक्झाममध्ये MPSC असेल, पोलीस भरती असेल त्याच्यामध्ये विचारलेली आहे. मग न्यायमूर्ती रानडे हे कोण होते? एक अर्थतज्ञ होते. म्हणून अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स दिसे ना, इकॉनॉमिक्स त्याच्या रिलेटेड हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि सगळ्यात VIMP असणारी ग्रंथसंपदा ही आहे महात्मा ज्योतिबा फुले यांची. कोणाची? महात्मा ज्योतिबा फुले.
मग महात्मा ज्योतिबा फुले यांचा यांनी जे काय आता आपण पुस्तक बघितलं कुठलं गुलामगिरी, बघा गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले. त्याचबरोबर असणारी त्यांची ग्रंथसंपदा कोणती हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. तृतीय रत्न, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म एवढे सगळीच्या सगळी पुस्तकं, शिवाजी महाराजांचा पोवाडा, शिवाजी महाराजांचा पोवाडा, शिवाजी महाराजांचा पोवाडा हे पण महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेलं आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुले ज्यावेळेस लोकमान्य टिळक आणि आगरकर यांना शिक्षा झाली होती त्यावेळेस त्या काळामध्ये त्यांनी जामीन म्हणून 10,000 रुपये भरले होते. खडकवासला जे काय धरण बांधलं गेले ह्या खडकवासलाच्या डॅमला त्यांनी त्या काळामध्ये दगड आणि चुना पुरवण्याचं काम केले. अतिशय हुशार व्यक्ती अशी आपल्या महाराष्ट्राला लाभली महात्मा फुले, की ज्यांच्यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये फार मोठी क्रांती झाली, की त्यांनी हे महत्त्वाची पुस्तक लिहिले. ब्राह्मणांचे कसब, तृतीय रत्न, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, इशारा आणि सार्वजनिक सत्यधर्म. आणि याच्यावरती तुम्हाला बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला दिसेल की महात्मा फुले यांचा खालीलपैकी कोणता ग्रंथ हा मरणोत्तर प्रकाशित झालेला आहे? कसा म्हणजे महात्मा फुले हे ज्यावेळेस एक्सपायर झाले त्यांच्या मरणानंतर, मरणोत्तर मेल्यानंतर, मरणानंतर प्रकाशित झालेला खालीलपैकी ग्रंथ कोणता? तर सार्वजनिक सत्यधर्म. कुठला? सार्वजनिक सत्यधर्म. कधी? 1891 ला प्रकाशित झालाय आणि त्यांचा मृत्यू झालाय 1890 ला. बघा नीट लक्षात घ्या, 1890 साली 1890 ला महात्मा फुले यांचा मृत्यू झालाय. आणि या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला ग्रंथ आहे सार्वजनिक सत्यधर्म. कुठला? सार्वजनिक. बऱ्याच एक्झामला याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. नीट काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं की बाबा सार्वजनिक सत्यधर्म 1891 ला, मृत्यू झालाय 90 ला आणि हा ग्रंथ प्रकाशित झाले 31 ला. म्हणून प्रश्न या ठिकाणी बऱ्याच एक्झामला विचारलेला आहे की सार्वजनिक सत्यधर्म हा महात्मा फुले यांचा मरणोत्तर प्रकाशित होणारा ग्रंथ आहे. तृतीय रत्न, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म आणि ही त्यांची, आणि शिवाजी महाराजांचा पोवाडा ही त्यांची ग्रंथसंपदा आहे. आता पुढचा प्रश्न. संपूर्ण हे बघा, हा संदर्भ आपण कशातून घेतलाय? आपलं जे काही संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल भरती आहे के सागरचं पुस्तक, ह्याच्यातल्या 87 आवृत्ती पेज नंबर 357 वरून हा चार्ट घेतलेला आहे. ओके, आता पुढचा प्रश्न 86 नंबरचा प्रश्न आहे. भोपाळमध्ये पर्यावरणाच्या संदर्भातला हा प्रश्न आहे की भोपाळमध्ये झालेली, कुठं झाली? भोपाळ कुठं आहे? मध्य प्रदेश. मध्य प्रदेशची राजधानी आहे. भोपाळमध्ये झालेल्या विषारी वायू दुर्घटना कोणत्या विषारी वायूच्या गळतीमुळे झालेली आहे? आणि अभ्यास करणं इयत्ता 10वी 9वी ह्या पर्यावरणाच्या पुस्तकामध्ये ह्याचा उल्लेख आलेला आहे. त्याच्यामुळे फार असा अवघड असा प्रश्न विचारला जात नाही. वरवरचे जेवढे तुम्हाला शक्य होतील विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात प्रेफरन्स पहिल्यांदा सगळ्या क्वेश्चन पेपर करायला, तोपर्यंत बाकीचं काहीच कुठल्याच पुस्तकाला हात लावायचा नाही. सगळ्या 2023च्या प्रश्नपत्रिका करायच्या. त्याच्यानंतर मला असं वाटतं 21 ला झालेल्या, नंतर 18 अशा 3 प्रश्नपत्रिकांचा सेट व्यवस्थित करायचा. त्याच्यानंतर हा अभ्यास कंप्लीट झाला की स्वाध्याय करायचे. 9वी 10वीचे जे काही स्वाध्याय आहेत ना ते चौकटीखालचे प्रश्न करायचे. त्याच्या बाहेर तुम्हाला फार जास्त अवघड विचारलं जाणार नाही. तुम्ही एकदा PYQ प्रश्नपत्रिका केल्या ना तिथंच तुमचे जवळपास 80 मार्क पडतात. किती? 100 पैकी 80 मार्क तिथेच पडणार आहे. वरचे 10 मार्क, करंटचे 2-3 मार्क गेला 83 84 85 वरती. आणि जर तुम्ही स्वाध्याय खालचे केले तर बरोबर 90च्या पुढे जाताल. अशा पद्धतीनं टेक्निकनं पुढे जायचं. आता बघा, भोपाळमध्ये झालेली विषारी वायू दुर्घटना कोणत्या वायूच्या गळतीमुळे झालेली? क्लोरीन, अमोनिया, मिथाइल आयसोसायनाइट आणि अल्फडेन मिथेन. मग आता नीट लक्षात घ्या की ज्याचं तुम्हाला मी अगोदर सांगितले, एखादा ऑप्शन जर डिटेलमध्ये एक्सप्लेन केला असेल, नीट आहे का, एखादा ऑप्शन डिटेलमध्ये एक्सप्लेन केला असेल तर मॅक्सिमम चान्सेस तिथे उत्तर ठेवण्याचे असतात. जर आला नाही तर सरळ ऑप्शन नंबर 3 ला ठोकायचं, तेच उत्तर असतं. मग भोपाळमध्ये लक्षात ठेवा इथून पुढं मिथाइल आयसोसायनाइट. कुठलं? मिथाइल आयसोसायनाइट हे
मिथाईल आहे बरं का, ही मिथाईल. बऱ्याचशा वेळा एकदा आयोगाने इथं मिथाईल आयसोसायनाइड पण दिले ऑप्शनमध्ये आणि इथाईल आयसोसायनाइड पण दिले. काय दिले? इथाईल. इथाईल. मग पोरगं कन्फ्यूज होतं ना, इथं मिथिल म्हणते आणि इथं इथाईल म्हणते. मग इथाईल का मिथाईल असं कन्फ्युजन झालं. मग त्या मॅक्सिमम मुलांना ह्याचं उत्तर आलं नाही. त्याच्यामुळे वाचताना व्यवस्थित वाचायचं. इथं मिथिल आयसोसायनाइड आहे. कुठं? मिथिल आयसोसायनाइड. मिथिल आयसोसायनाइड हे भोपाळ वायू दुर्घटना या ठिकाणी झालेले. बऱ्याच एक्झाममध्ये ही वायू दुर्घटना कधी झाली याच्यावरती देखील प्रश्न विचारलेला आहे. तर 2 आणि 3 डिसेंबर 1984 अमेरिकन कंपनी होती ही. आणि अमेरिकन कंपनीचा एक टँक फुटला आणि सगळीकडेच त्याचा वायू पसरला आणि लोक तरफडून मेली. असं अत्यंत एक दुर्घटना. ह्याच्यावरती ते एक जणांचं पुस्तक पण आहे बरं का, इंग्रजी लेखक आहे ज्यांना आत्ताच एक पुरस्कार पण भेटले. मला लक्षात नाव नाही पण मी सांगेन तुम्हाला आठवलं की 2 ते 3 डिसेंबर 1984 तारीख महत्त्वाची आहे. बऱ्याच एक्झामला ही तारीख विचारली आहे की कोणत्या साली भोपाळची दुर्घटना झाली. तर 1984 साली. कुठल्या? 19 डिसेंबर 2 आणि 3 डिसेंबर किंवा डिसेंबर 1984 साली मध्य प्रदेशातील भोपाळ स्टील युनियन कार्बाइड, कुठली कंपनी? युनियन कार्बाइड या रासायनिक कारखान्यामध्ये मिथिल आयसोसायनाइड मिक या वायूची गळती झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जीवितहानी झाली. या औद्योगिक क्षेत्राला आतापर्यंत सर्वात मोठा अपघात मानला जातो. एवढी लोक मेली की आजपर्यंत कुठल्याच औद्योगिक क्षेत्रातल्या अपघातामध्ये एवढी लोक मेलेली नव्हती. एवढी मोठी दुर्घटना ही भोपाळमध्ये मिथाईल आयसोसायनाइडच्या स्वरूपामध्ये झाली. आता पुढचा प्रश्न 47 नंबरचा. म्हणजे या प्रश्नात लक्षात काय काय ठेवणार की भोपाळमध्ये वायूच्या संदर्भात दुर्घटना झाली. कधी झाली? डिसेंबर महिन्यात झाली. तारीख काय होती? 1984 साल होतं. त्याच्यानंतर कुठला वायू होता? मिथिल आयसोसायनाइड हा वायू होता. कंपनी कुठली होती? युनियन कार्बाइड ही कंपनी होती. अमेरिकन कंपनी होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, विद्युत प्रवाह कोणत्या परिमाणाने मोजला जातो? म्हणजे परिमाण म्हणजे काय? युनिट विचारलेत, युनिट. आणि आपल्याला हे महत्त्वाचे युनिट माहिती असायला पाहिजेत असं त्यांचं आहे. विद्युत प्रवाह याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ना करंट. करंट कशाने मोजला जातो? तर करंट हा नेहमी एम्पियर मध्ये मोजला जातो. कशामध्ये? एम्पियर. म्हणून विद्युत प्रवाहाला करंट म्हणतात. आणि कशामध्ये मोजला जातो? एम्पियर मध्ये मोजला जातो. आता 8वीच्या सायन्सच्या पुस्तकामधला हा प्रश्न आहे. म्हणजे त्या बेसिक वरती प्रश्न आहे. म्हणून तुम्हाला मी काय म्हटलं, अगोदर प्रश्नपत्रिका करा, एक टप्पा पुढे जायचं. विद्युत प्रवाह एम्पियर मध्ये मोजला जातो. व्होल्ट मध्ये विभवांतर मोजलं जातं. काय? विभवांतर. उद्या जर प्रश्न तुम्हाला विचारला, व्होल्ट म्हणजे व्होल्टेज, विभवांतर किंवा ज्याला पोटेन्शियल डिफरन्स असं म्हणतात, तो व्होल्ट मध्ये मोजला जातो. विभवांतर असेल, विभव आणि अंतर दोन ह्याच्यामध्ये किती आहे ते व्होल्ट मध्ये मोजलं जातं. वॅट आपण म्हणतो ना, किती वॅटचं इंजिनियर आहे? म्हणजे वॅट मध्ये शक्ती ज्याला पॉवर असं म्हणतात, शक्ती किंवा पॉवर हे कशामध्ये मोजले जाते? वॅट मध्ये मोजले जाते. आणि कॅलरी मध्ये ऊर्जा मोजली जाते. ऊर्जा आपल्या शरीराला म्हणतो ना आपण, किती ऊर्जा भेटली हे कशामध्ये मोजले जाते? आपण म्हणतो ना किती कॅलरीचं अन्न आहे. अन्न खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला काय भेटते? ऊर्जा भेटते, ज्याला इंग्लिशमध्ये आपण एनर्जी असं म्हणू. काय म्हणतात? एनर्जी असं म्हणतात. बघा मग आता बघा एम्पियर, परत एकदा बघू. 4च्या 4 युनिट खूप जास्त महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. 4च्या 4 युनिट महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. विद्युत प्रवाह कोणत्या एककात मध्ये मोजला जातो? इथं परिमाण म्हटले, उद्या एकक पण म्हणतील. विद्युत प्रवाह कोणत्या परिमाणामध्ये मोजला जातो? मग 4च गोष्टीत आपल्याकडे. विद्युत प्रवाह ज्याला काय म्हणतात? करंट असं पण म्हणतात. एम्पियर मध्ये मोजला जातो. विद्युत प्रवाह हा एम्पियर मध्ये मोजला जातो. त्याच्यानंतर जो व्होल्ट आहे तो विभवांतर. व्होल्ट हे कशाचं युनिट आहे? विभवांतराचं. वॅट हे कशाचं युनिट आहे? शक्तीचं, पॉवरचं युनिट आहे. आणि ऊर्जा म्हणजे कॅलरी ही कशाने मोजली जाते? कॅलरी ही ऊर्जा आणि एनर्जी मोजण्याचं एकक आहे. मग कॅलरी म्हटलं की ऊर्जा आणि एनर्जी, वॅट म्हटलं की शक्ती,
ज्याला पॉवर असं म्हणतात, एम्पियर म्हटलं की विद्युत प्रवाह आणि व्होल्ट म्हटलं की विभवांतर. अशा पद्धतीनं हा आपला युनिटचा सेक्शन संपलेला आहे. पुढचा 48 नंबरचा प्रश्न, हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढं भारतातील पहिले फील्ड मार्शल कोण आहेत? IMP प्रश्न आहे बरं का हा, पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच एक्झामला हा विचारलेला आहे, म्हणजे पोलीस भरतीच्या बऱ्याच एक्झाममध्ये हे मला क्वेश्चन दिसले. पहिले फील्ड मार्शल कोण आहेत? मग खाली बघा, जनरल करिअप्पा, जनरल एफ मानेकशॉ, जनरल मिथैया आणि राजेंद्र सिंह. मला सांगा, इथं जनरल दिसतंय, दुसऱ्या ऑप्शनमध्ये जनरल दिसतंय, तिसऱ्या ऑप्शनमध्ये दिसतंय, इथं चौथ्यांदा फक्त नावच दिले. 100% उत्तर हे नाही, 100% हे नाही. ऑप्शन बारकावेनं बघत चला. आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितले, जास्त एक्सप्लेन केलेलं असेल, काय मी म्हटलं, जास्त एक्सप्लेन केलेलं असेल तर ते उत्तर असतं. मग ह्या ठिकाणी बघा, ह्यांचं नाव जनरल एफ मानेकशॉ, फक्त जनरल मानेकशॉ दिलंय का? मध्ये एफ पण जोडलाय, कारण तुम्हाला मी पाठीमागचे माझे व्हिडिओ बघून बघा, मी तुम्हाला सांगतो रणजित फरांदेचं उद्या डिटेलमध्ये ओळखायचं, माझ्या वडिलांचं नाव लागणं, पुढं काय झालं बाबा, ते इंजिनियर झालं ते लावणं, त्याच्या अगोदर प्राध्यापक लावणं, अजून जास्त ती व्यक्ती स्पेसिफाय होत जाते. म्हणून इथं जनरल एफ मानेकशॉ ही या प्रश्नाचं उत्तर राहील. म्हणजे पहिले फील्ड मार्शल कुठले? पहिले फील्ड मार्शल कोण आहेत? जनरल एफ मानेकशॉ आहेत. मग आपल्याला त्या क्षेत्रातल्या, कारण आपण पोलीस भरतीसाठी फॉर्म भरतोय, मग मिलिटरीतली पहिली लोक कोण कोण आहेत त्याच्या संदर्भात हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आपल्या स्पष्टीकरणामध्ये हा चार्टच दिलेला आहे की ज्याच्यामध्ये सगळेच्या सगळे पॉईंट तुमचे एका जागेवरती कव्हर होतील. हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवा. बघा आता चार्ट पाहूयात आपण की काय विचारलं. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सरसेनापती कोण आहेत? जनरल करिअप्पा आहेत. IMP आहे. बऱ्याच एक्झामला हा प्रश्न विचारलेला आहे. स्वतंत्र भारताचे, हे सगळं स्वतंत्र भारताचे कळलं, सगळं भारत स्वतंत्र झाल्यानंतर मग स्वतंत्र भारताचे पहिले सरसेनापती कोण होते? पहिले सरसेनापती होते जनरल करिअप्पा. कोण होते? जनरल करिअप्पा. त्याच्यानंतर भारताचे पहिले भूदल प्रमुख कोण होते? काय? भूदल प्रमुख. पहिले सरसेनापती झाले, त्याच्यानंतर पहिले भूदल प्रमुख राजेंद्र सिंग होते. मगाचा जो ऑप्शन होता, ऑप्शन नंबर 4, राजेंद्र सिंग हे पहिले भूदल प्रमुख होते. त्याच्यानंतर पहिले नौदल प्रमुख कोण होते? स्वतंत्र ज्यावेळेस भारत झाला त्यावेळेस RD कटारी. कोण होतं? RD कटारी हे पहिले नौदल प्रमुख होते. स्वतंत्र भारताचे पहिले हवाई दल प्रमुख कोण होते? मुखर्जी होते, S मुखर्जी. आणि पहिले फील्ड मार्शल होते जे आपण आत्ताच बघितलं, एफ मानेकशॉ. कोण होते? एफ मानेकशॉ. परत एकदा हा चार्ट आपण व्यवस्थित बघू. हा चार्ट तुम्हाला विचारण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. चार्ट हा तुम्ही लक्षातच ठेवा. हे सगळं स्वतंत्र भारताचेच आहेत. स्वतंत्र भारताचे म्हणण्यापेक्षा तर मी पहिले फक्त महत्त्वाचं विचारतो, पहिले सरसेनापती विचारलं किंवा पहिले सरसेनानी विचारलं, जनरल करिअप्पा. पहिले सरसेनानी जनरल करिअप्पा. त्याच्यानंतर पहिले भूदल प्रमुख विचारलं, राजेंद्र सिंह आहेत. पहिले नौदल प्रमुख विचारलं, कटारी आहेत. पहिले हवाई दल प्रमुख विचारलं, मुखर्जी आहेत. पहिले फील्ड मार्शल विचारलं तर FJ मानेकशॉ हे आहेत. आपलं जे काही स्मॉलेस्ट जनरल नॉलेजचं पुस्तक आहे 41व्या आवृत्तीत त्याच्यामधून हा चार्ट घेतलेला आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या की स्पष्टीकरणामध्ये असं केलं नाही की फक्त बाबा त्या ठिकाणी तुम्हाला स्पष्टीकरण विचारले तर फक्त उत्तरच दिले, असं दिलं नाही की बाबा ते बाकीचे 4 ऑप्शन काय आहेत त्याचं देखील डिटेलमध्ये चार्ट वाईज तुम्हाला काय दिले, बुकमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. अशा पद्धतीनं हा प्रश्न संपलेला आहे. 49 नंबरचा प्रश्न हा यायलाच पाहिजे आणि बरेचसे विद्यार्थी मित्र हे पाठ पण करतात. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. झारखंड या राज्याची राजधानी कुठली? म्हणजे भारतामध्ये किती आपले 28 आणि 8चा पॅटर्न. 28 काय आहेत? राज्य आहेत. 8 काय आहेत? केंद्रशासित प्रदेश किंवा संघ राज्य आपण ज्याला म्हणतो, संघ राज्य किंवा त्याला आपण काय म्हणतो, केंद्रशासित प्रदेश म्हणतो. काय म्हणतो? केंद्रशासित प्रदेश. केंद्रशासित प्रदेश किंवा राज्य असतील 28 8चा पॅटर्न आहे. त्यांच्या राजधान्या तुम्हाला माहिती पाहिजे या कॅटेगरीला हा प्रश्न आहे. झारखंड या राज्याची राजधानी कोणती?
तर रांची, बघा रांची ही झारखंड या राजधानीची झारखंड या राज्याची राजधानी आहे. झारखंडची रांची ही राजधानी आहे. मग आता आपल्याला सगळ्याच्या सगळ्या जेवढी राज्य आहेत त्या राज्यांच्या राजधान्या माहिती असायला पाहिजेत. ह्या आपण एकाच ठिकाणी आता आल्यात त्या तर सगळ्याच्या सगळ्या आपल्या ज्या बुकमध्ये आहेत तेवढ्या पाहूयात. ज्या आपण फटाफट घेऊ. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या त्या पाठही असतील. महाराष्ट्राची मुंबई, गोवाची पणजी, कर्नाटक बंगळूर, आंध्र प्रदेश अमरावती, तामिळनाडू चेन्नई, केरळ तिरुवनंतपुरम, तेलंगणा हैदराबाद, भुवनेश्वर ओडिसा, गुजरात गांधीनगर, राजस्थान जयपूर, मध्य प्रदेश भोपाळ. त्याच्यानंतर छत्तीसगडची रायपूर, उत्तर प्रदेशची लखनऊ, उत्तराखंडची डेहराडून, बिहारची पटना, झारखंड रांची, जिथं आता इथं प्रश्न विचारलाय झांची PYQ आहे. लक्षात ठेवायचं. झारखंडची रांची. पंजाब आणि हरियाणाची एकच आहे चंदीगड. यालाच प्लॅन सिटी असं म्हणतात. काय म्हणतात? प्लॅन्ड सिटी. म्हणजे ही जे काय किंवा त्याला मराठीमध्ये कसं म्हणता येईल की म्हणजे ठरवून बांधलेलं हे शहर आहे. हे शहर जे काय आहे हे प्लॅनिंग करून बांधलेलं शहर आहे की त्याला बाबा ही राजधानीच वसवायची. ह्या अँगल पंजाब आणि हरियाणा यांच्या बरोबरमध्ये चंदीगड, आणि चंदीगड हा केंद्रशासित प्रदेश देखील आहे. हा काय आहे? केंद्रशासित प्रदेश पण आहे. ओके. त्याच्यानंतर हिमाचल प्रदेशची शिमला, मणिपूरची इम्फाळ, पश्चिम बंगाल कोलकाता, आसाम दिसपूर. इथं नीट लक्षात ठेवायचं. आसामचं काय आहे? दिसपूर आहे. छत्तीसगडची रायपूर आहे. ही जिथं जिथं पूर आहे तिथं विचारण्याची शक्यता जास्त राहते. ओके. छत्तीसगड म्हटलं रायपूर. बघा छत्तीसगड, रायपूर, आसाम, दिसपूर आणि जे हिकडच्या सेवन सिस्टर्स आहेत त्या ठिकाणी प्रश्न विचारण्याचे जास्तीत जास्त चान्सेस राहतात. सेवन सिस्टर्समध्ये काय? आसाम आलं, मणिपूर आलं 2 नंबर. मणिपूरची कुठली आहे? इम्फाळ. तेवढे जास्त लक्षात ठेवा. मणिपूर इम्फाळ, आसामची दिसपूर, मिझोरामची ऐझवाल, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश इटानगर, सिक्कीमची गंगटोक, मेघालय शिलाँग, नागालँड कोहिमा आणि त्रिपुरा आगरतळा. हे महत्त्वाच्या आहेत. ज्या मी रेडमध्ये दिलेल्या आहेत का त्या IMP आहेत. जास्त IMP आहेत. कारण ज्या काही कडच्या 7 सिस्टर्स आहेत म्हणजे ईशान्येकडची जी काय राज्य आहेत त्या ईशान्येकडच्या राज्यांवरती क्वेश्चन विचारण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. जास्तीत जास्त वेळा त्या ठिकाणी काय विचारलं तर क्वेश्चन विचारले जातात. परत एकदा आपण जेवढे ईशान्येकडचे आहेत ना तेवढेचे तेवढे पाहूयात. आता बघा त्रिपुराची आगरतळा, बघा त्रिपुरा आगरतळा, नागालँड कोहिमा, मेघालय शिलाँग, सिक्कीम गंगटोक, अरुणाचल प्रदेश इटानगर, मिझोराम ऐझवाल, आसाम दिसपूर, मणिपूर इम्फाळ. झालं एवढंच एवढं. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 7 आणि 8वं कुठलं असतं? सिक्कीम असतं. सिक्कीमची कुठली आहे? गंगटोक आहे. हे लक्षात ठेवायचं. एवढं ह्या 8 वरती मॅक्सिमम पेपरमध्ये ह्या 8 वरती क्वेश्चन विचारलेले आहेत. या 8 वरती क्वेश्चन विचारलेले आहेत. आणि आपलं जे काय स्मॉलेस्ट जनरल नॉलेजचं पुस्तक आहे त्याच्यामधून हा चार्ट ॲज इट इज घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण प्रिपरेशन करत असाल तर बाबा जेवायला बसला तर जेवता आपल्या मित्रांना विचारायचं बाबा ह्याची राजधानी कुठली, त्याची राजधानी कुठली, हे ते असं. आता मी बघा एकच राजधानी घेतली असती तर एकच प्रश्न झाला असता. बघता मी तुम्हाला 28 घटक राज्यांच्या सगळ्याच्या सगळ्या राजधान्या सांगून टाकलेल्या आहेत. ओके. आता पुढचा प्रश्न 50 नंबरचा प्रश्न आहे. हाही प्रश्न पाठीमागच्या लेक्चरमध्येच मी सूर्यमाला काढून एक्सप्लेन केला होता. त्याच्यामुळे डिटेलमध्ये मी आता फार जास्त एक्सप्लेन करणार नाही. सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह कुठला? मी तुम्हाला त्यावेळी पण सांगितलं होतं. त्यावेळेस सगळ्यात मला असं वाटतं विचारलं होता क्वेश्चन त्यांनी की सूर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता? तुम्ही आत्ता रिसेंट जेवढ्या मी व्हिडिओ घेतल्यात त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी एका पेपरमध्ये मी एक्सप्लेन करून ते सगळ्याच्या सगळे सांगितले. सूर्यमालाच सांगितलेले. सूर्याचा सगळ्यात जवळचा ग्रह आहे बुध.
बुध हा ऑप्शन मध्ये देणारच. इथं बुध दिलं का नाही ऑप्शन नंबर 1 ला, म्हणजे 100% हे उत्तर नाही. कारण मला काय विचारलंय, लांबचा कुठला आहे, म्हणजे बुध ऑप्शन मध्ये येणार नाही. मंगळ तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की मंगळ हा रेड ग्रह आहे, पृथ्वीला जवळचा आहे. पृथ्वीला सगळ्यात जवळचा असेल तर तो सूर्यापासून लांबचा असेल का, ऑप्शन गेला. म्हणजे एक तर उत्तर नेपच्यून किंवा युरेनस असेल. आणि ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4 जर कन्फ्युजन झालं तर ऑप्शन नंबर 3 ला घेऊन जायचं. मॅक्सिमम उत्तर तिथं ठेवलेलं असतं. सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह कुठला आहे, नेपच्यून हा आहे. काय आहे, नेपच्यून हा. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं, सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह बघा, सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह कुठला आहे, नेपच्यून आहे. मग आता सूर्यमालेतील परत एकदा आपण एक रिव्हिजन म्हणून बघूयात. आपल्या चार्टच्या स्वरूपामध्ये सगळेच्या सगळे अख्खीच्या अख्खी सूर्यमाला दिलेली आहे. मग आता बघू, सगळे प्रश्न महत्वाचे. सूर्यकुलामध्ये एकूण ग्रह किती, म्हणजे ग्रहांची संख्या किती, 8. टोटल ग्रह किती, 8. सर्वात मोठा ग्रह कोणता, हाही मी तुम्हाला प्रश्न सांगितला. सर्वात मोठा ग्रह आहे गुरुग्रह. सर्वात लहान ग्रह आहे बुध. सूर्याचा सर्वात जवळचा बुध आहे. म्हणजे बघा, सर्वात लहान आणि सूर्याचा सर्वात जवळचा, म्हणजे हिथं जर सूर्य धरला तर हिथंच असा बुध आहे. हा सूर्य आहे. मग सर्वात जवळचा कुठला आहे, बुध आहे. सर्वात लहान कुठला आहे, तो पण बुध आहे. सर्वात मोठा कुठला आहे, गुरु आहे. त्याच्यानंतर सर्वात लांबचा, हा आत्ताच प्रश्न झालेला आहे, सर्वात लांबचा आहे नेपच्यून. त्याच्यानंतर जर हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आहे, बघा हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आहे बुध ग्रह, तर जर जवळ अंतर असेल तर सूर्याची ग्रॅव्हिटी असते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण, ज्याच्यामुळे आता आपण बघा चालताना पण असं पडा नाही इकडं तिकडं कुठं, किंवा वर हवेत उडी मारली तरी खाली येतोय लगेच, का तर पृथ्वीची ग्रॅव्हिटेशन पॉवर आपल्याला ओढून घेते. तसं ह्या बुध ग्रहाला ह्या सूर्याची ग्रॅव्हिटेशनल पॉवर अशी ओढल्यामुळे त्याचं स्पीड काय होते, खूप जास्त पद्धतीने जास्त राहते. त्याच्यामुळे त्याचं स्पीड हे सगळ्यात जास्त आहे. आणि त्याला उपग्रह पण नाही. कसा उपग्रह असेल मला सांगा ना. ह्याच्या जवळपास जर एखादा तुकडा जर असा असेल, उपग्रह म्हणजे तुकडाच असतो शेजारी ग्रहाच्या भोवती फिरणारा, तर हा सूर्य त्याचं ग्रॅव्हिटेशन ह्याला ओढून गेले ह्या तुकड्याला, त्याच्यामुळे त्याला उपग्रह असणार नाही. शुक्राला पण उपग्रह असणार नाही. मग सगळ्यात वेगवान ग्रह कुठला आहे, बुध आहे. सगळ्यात तेजस्वी कुठला आहे, शुक्र आहे. आपल्याकडं आपण म्हणतोच ना, आपली ट्रिकच आहे, उगवली शुक्राची चांदणी. आपल्याकडे लावणी आहे ना, ती लावणी काय असंच तयार झालेली नाही, कारण ती शुक्र जो आहे हे खूप जास्त तेजस्वी आहे. प्रश्न विचारला नाही तर बघा ना तुम्ही, की सगळ्यात तेजस्वी ग्रह कुठला, शुक्र. जर तो सगळ्यात तेजस्वी असेल तर म्हणून तर आपल्याकडं ती लावणी आहे ना, उगवली शुक्राची चांदणी. म्हणून शुक्राची चांदणी कशी असते, तेजस्वी असते. म्हणून त्याच्यावरून आपल्याला विचारले ना की सगळ्यात तेजस्वी ग्रह कुठला, तर शुक्राच्या चांदणी ही ट्रिकवरून, उगवली शुक्राची चांदणी ह्या ट्रिकवरून लक्षात ठेवायचं की सर्वाधिक तेजस्वी ग्रह आहे शुक्र. त्याच्यानंतर पृथ्वीला सर्वाधिक जवळ असणारा, कोणाला, पृथ्वीला. तिथं नीट बघायचं, पृथ्वीला विचारलंय का सूर्याला विचारलंय, कोणाला विचारलंय, इथं पृथ्वीला विचारलंय. पृथ्वीचा सर्वाधिक जवळचा ग्रह कुठला, शुक्र. हिलाच काय म्हणतात, पृथ्वीची जुळी बहीण असं देखील म्हणतात. हिलाच काय म्हणतात, शुक्र ग्रहालाच पृथ्वीची जुळी बहीण असं देखील म्हणतात. कोणाला, हिला, शुक्र ग्रहाला. त्याच्यानंतर सर्वाधिक घनता असलेला ग्रह कुठला, पृथ्वीची डेन्सिटी सगळ्यात जास्त आहे. आणि सर्वात कमी घनता कोणाला आहे, शनी ग्रहाला आहे. सर्वात कमी घनता कोणाला आहे, शनी ग्रहाला. कड कोणाला आहे, कड असलेला ग्रह कुठला आहे, कडे असणारा ग्रह पण कोणता आहे, शनी ग्रह. मग हे डेन्सिटी काय प्रकार आहे, घनता काय प्रकार आहे, तर तुम्ही बघा, पाणी आणि रॉकेल एकमेकांमध्ये मिक्स केलं तर पाणी खाली राहतं, रॉकेल वरती तरंगतं. का तर रॉकेलची घनता कमी आहे. तसं हा जर शनी ग्रह, आता असं समजा की खूप मोठं प्रचंड पाणी पण तेवढंच पाहिजे ना, असं समजा की शनीचं असं मोठं आपण छोटं मॉडेल तयार केले आणि त्याची जेवढी डेन्सिटी मेंटेन केली आणि तेच जर अरबी समुद्रात बुडवण्याचा प्रयत्न केला तर ती समुद्रावरती तरंगणार. काय मी सांगितलं की समुद्रा एवढं जर खूप मोठं पाणी असेल तर त्याच्यामध्ये हा शनी ग्रह तर होऊ शकतो. त्याच्यानंतर उपग्रह, सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह कुठला, शनी आहे.
सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह शनी आहे. एकही उपग्रह नसणारे कुठले असतील हो? उपग्रह नसणारे शुक्र आणि बुध आहेत. बुध आणि शुक्र आहेत. का उपग्रह नसेल? तुम्हाला मी अगोदर सांगितले, सूर्याच्या सगळ्यात जास्त जवळ आहेत. सूर्याची ताकद त्यांना ओढून घेईल ना हो. त्यांना ऑलरेडी ओढण्याचा प्रयत्न ते करते. सूर्य जो काय आहे तो ऑलरेडी बुध ग्रहाला ओढण्याचा प्रयत्न करतोय, शुक्राला ओढण्याचा प्रयत्न करतोय. ग्रॅव्हिटी ना, तुम्हीच विचार करा ना, तुम्ही जर उडी मारली तर तुम्हाला खाली लगेच ओढण्याचा प्रयत्न करताय ना. झाडावरून फळ खाली पडलं की डायरेक्ट खालीच येते. का? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ज्याला गुरुत्वाकर्षण असं म्हणतात. ह्या गुरुत्वाकर्षण जास्त असल्यामुळे त्याला उपग्रह असणार नाही. त्याच्यानंतर रेड प्लॅनेट, ज्याला तांबडा ग्रह असं म्हणतात. कशाला? मंगळाला. ती बघा, ज्याला मंगळ असतो त्याला ती ह्या ठिकाणी ह्या बोटात तांबड्या कलरची अंगठी घातली जाते. त्याच्यावरून लक्षात ठेवायचं, ज्याला मंगळ आहे त्याला तसली ती तांबड्या कलरची अंगठी घातली जाते. म्हणजे तांबडाच ग्रह कुठला असणार आहे? मंगळ असणार आहे. त्याच्यानंतर हरित ग्रह, ज्याला ग्रीन प्लॅनेट असं म्हणतात. आपल्या पृथ्वीवरती हरित आहे ना, सगळीकडे पाणी आहे, त्याच्यानंतर जलजीवन आहे, त्याच्यानंतर वनस्पती आहेत, त्याच्यामुळे आपल्याला हरित ग्रह असं म्हणतात. अशा पद्धतीने ऑलरेडी हे एक्सप्लेन केलेलं आहे, परत मी एक्सप्लेन करत नाही. तुम्ही हा चार्ट व्यवस्थित बघा. आपलं स्मॉलेज जनरल नॉलेजचं जे काही पुस्तक आहे त्याच्यामधून हा प्रश्न घेतलेला आहे. आता पुढचा प्रश्न, सनी डेज. सनी डेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री आणि दिलीप वेंगसकर असं विचारलेलं आहे. इथं स आहे, इथं स आहे, म्हणजे 100% ह्या दोघांनी तर लिहिलेलं नाही, एवढं तर मला कळलं. मग लक्षात ठेवायचं, सुनील गावस्कर यांचं पुस्तक आहे सनी डेज. सनी डेज हे सुनील गावस्कर यांचं पुस्तक आहे. सुनील गावस्कर यांनी सनी डेज, आयडॉल्स, वन डे वंडर्स, रन्स इन रन्स असं लिहिलेलं आहे. आणि कपिल देव यांचं देखील महत्त्वाचं पुस्तक आहे बाय गॉड्स डिस्ट्री आणि क्रिकेट माय स्टाईल हे खूप जास्त महत्त्वाचं असलेलं पुस्तक आहे. क्रिकेट माय स्टाईल, क्रिकेट माय स्टाईल हे कपिल देव यांचं असणारं पुस्तक आहे. पुढचा प्रश्न राज्यघटनेवरती आहे, 52 नंबरचा. अतिशय बेसिक राज्यघटनेवरती क्वेश्चन विचारलेला आहे. हा प्रश्न पाहू आपण. काय विचारलेलं आहे? भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली? भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली? मग आता बघा, खाली ऑप्शन आपण बघूया. तुम्हाला जर सपोज आलं नाही, हा प्रश्न यायलाच पाहिजे. काय मी सांगितलं? हा प्रश्न यायलाच पाहिजे. ह्या ठिकाणी 2 पॅरामीटर आहेत ते विचारले जातात. त्याही मला असं वाटतं पाठीमागच्या ह्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे, का कोणत्या तरी व्हिडिओमध्ये मी सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. पण आपण बघू ऑप्शन वाईज उत्तरं निघतात ना. राज्यघटना केव्हा लागू झाली? ज्यांनी बेसिक राज्यघटनेचा अभ्यास केलाय त्यांच्या लक्षात येईल की बाबा राज्यघटना हा सगळा विषय कधीचा आहे? भारतीय स्वतंत्र मिळाल्यानंतर तिथून पुढे 2-1 वर्षाचा आहे. भारताला स्वतंत्र कधी भेटलं? स्वातंत्र्य ज्यावेळेस झालं त्यावेळेस राज्यघटना लागू झाली का? नाही झाली. ऑप्शन वाचत येऊ. 29 नोव्हेंबर 1943, 29 ऑगस्ट 1947, 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1950. भारत कधी स्वतंत्र झाला? 15 ऑगस्ट 1947ला. त्यावेळेस राज्यघटनेचा विषय होता का? नव्हता. त्यावेळेस लिहिण्याचंच काम चालू केलं होतं. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य दिवस गेला. स्वातंत्र्याच्या दिवशी लागू कशी करतील? ऑप्शन गेला. त्याच्यानंतर हिथं 29 नोव्हेंबर 1943 भारताला स्वातंत्र्यच मिळालं नव्हतं तर राज्यघटनेचा काय विषय घेता? ऑप्शन गेला. 29 ऑगस्ट 1947 आणि 26 जानेवारी 1950. तुम्हाला मी काय सांगितलं? स्वातंत्र्यानंतर 2-1 वर्षांनी असं लक्षात ठेवायचं. म्हणजे स्वातंत्र्यच मिळले आपल्याला 1947ला आणि त्याच्यानंतर लागू करण्याचा किंवा लिहून संमत होण्याचा विषय काय झालाय? 2 वर्षानंतर झालाय. म्हणजेच 29 ऑगस्ट 1947 ही तारीख येणार नाही. म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी आपली राज्यघटना लागू करण्यात आली किंवा अंमलबजावणी करण्यात आली. आणि मग आता इथं महत्त्वाचे पॅरामीटर आहेत, तेवढे मी तुम्हाला सांगतो. नीट व्यवस्थित लक्षात ठेवा. ही जी काय 29 तारीख आहे, कुठली? 29 ऑगस्ट. मी ऑलरेडी सांगितले आहे तरी पण सांगतो. 29 ऑगस्ट 1947 लक्षात ठेवायचं. भारत स्वतंत्र कधी झाला? 15 ऑगस्ट 1947ला. ओके, 15 ऑगस्ट 1947. ऑगस्ट 1947 लक्षात ठेवायचं. त्याच्या आदल्या दिवशी पाकिस्तान स्वतंत्र झाला. कधी? 14 तारखेला. मग 14 अधिक 15ची बेरीज केली तर ती 29. 29 ऑगस्ट 1947 या दिवशी आपल्या मसुदा समितीची स्थापना झालेली. कुठल्या? मसुदा समितीची स्थापना झालेली आहे.
झालं. राहिली लक्षात मसुदा समितीची तारीख, म्हणजे ही जी काही तारीख दिली ही मला मसुदा समितीची दिलेली. कुठली दिली? मसुदा समितीची तारीख मला दिलेली आहे. ओके. त्याच्यानंतर राज्यघटनेच्या संदर्भात 2 तारखा आहेत बघा. राज्यघटना म्हटलं की माझ्याकडे 2 तारखा आहेत. एक तारीख आहे माझी लिहून झाली, माझी राज्यघटना एक तारीख आहे माझी लिहून झाली, त्या दिवशी माझी राज्यघटना लिहून झाली. ती तारीख आहे 26 नोव्हेंबर 1949. काय झालं? 26 नोव्हेंबर 1949 ला माझी राज्यघटना लिहून कंप्लीट झाली. राज्यघटना माझी 26 नोव्हेंबर 1949 ला लिहून कंप्लीट झाली. मग बाबा ही अंमलात कधी आणायचा असा प्रश्न होता. मग त्या काळामध्ये लक्षात ठेवा की त्या काळामध्ये अशी सिच्युएशन होती की बाबा लिहून तर झाली, मग सगळ्यांनी असा विचार केला की असा कोणता तरी एक दिवस निवडूयात की जो आपला जुना लक्षात आहे. मग त्यावेळेसचं 1929 सालचं लाहोर अधिवेशन, त्याचा अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. तिन्ही प्रश्न विचारले. 1929 साल लाहोर अधिवेशन रावी नदीकाठी भरलं होतं, त्याचा अध्यक्ष होते डिसेंबर महिन्यात भरलं होतं, अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. आणि त्यावेळी की तिथून पुढे असं त्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव, आपल्याला संपूर्ण स्वातंत्र्य भेटलं पाहिजे, पूर्ण स्वातंत्र्य भेटलं पाहिजे असा ठराव त्या लाहोर अधिवेशनामध्ये संमत करण्यात आला होता. अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. आणि मग तसा ठराव संमत झाला. अधिवेशन कधी झालं? डिसेंबर महिन्यामध्ये. मग येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये 26 तारीख निश्चित करण्यात आली आणि 26 जानेवारी 1930 अधिवेशन कधी झालं? 1929 ला. आणि मग 26 जानेवारी 1930 ला पहिला प्रजासत्ताक पहिला स्वातंत्र्य दिन त्यावेळेस साजरा केला. कधी? 26 जानेवारी 1930 रोजी पहिला स्वातंत्र्य दिन साजरा केला. त्याची एक आठवण म्हणून आपली ही जी काय राज्यघटना आहे तिची अंमलबजावणी 26 जानेवारी, कधी? 26 जानेवारी. ही तर साल कुठलं संपलंय? 49. हा महिना कुठला आहे? नोव्हेंबर. नोव्हेंबरच्या नंतर पुढचं वर्ष कुठलं येणार आहे? 50 येणार आहे. 1950 रोजी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेची अंमलबजावणी ज्यालाच आपण राज्यघटना लागू केली असं म्हणू, लागू केली आणि अंमलबजावणी ह्या दिवशी झालेली आहे 26 जानेवारी 1950. ह्या 2 तारखांच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नाही. अतिशय VIMP ह्या दोन्ही तारखा आहेत. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी थांबूयात. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा, केसागर करिअर अकॅडमी सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.